8 मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 8 मार्च जागतिक महिला दिन आणि या निमित्त सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर 8 मार्चलाच आपण जागे होतो वर्षात असं मला वाटतंय की आपण त्याच दिवशी महिलांच्या सगळ्या कर्तव्य, अधिकार, त्यांनी जे काय मिळवलं किंवा कुठं कमी पडतात ह्याविषयी बोलायला लागतो. खरं तर मला असं वाटतं की सर्वच दिवस वर्षातले महिलांचेच आहेत, कारण आता सगळ्या आघाड्यांवर महिला कार्यरत आहेत आणि अग्रेसरही आहेत. आता बघितलं तर निवडणुका झालेल्या आहेत आणि आपल्या कोल्हापूरच्या महापौर ही महिला आहेत. योगायोगानं आयुक्तही महिला आहेत. तसंच आमच्या या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात बऱ्याच आघाडीवर म्हणजे इंजिनियर म्हणून, कालवा निरीक्षक म्हणून अशा अनेक महिला कार्यरत आहेत आणि त्या खूप चांगलं काम करत आहेत. तर आता आपल्याला विचार करायची वेळ आली की महिलांनी काम करायला लागले, सगळ्या आघाड्यांवर त्या अग्रेसर आहेत. तर आता तिथल्या ज्या अडचणी येतात त्याच्यावर मात करून त्या कामातला आनंद मिळवायला पाहिजे प्रत्येक स्त्रीनं, असं मला वाटते. आणि मग त्यात पुढं जात राहायला पाहिजे. आपल्यात ज्या काही सुधारणा पाहिजेत किंवा त्यात आपण प्रगती केली पाहिजे. महिलांच्या स्वतःच्या विकासाची म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट बद्दल पण विचार केला पाहिजे असं मला वाटते. महिलांच्या प्रगतीचा मागोवा घेताना मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की आमचे सहकारी, घरचे पुरुष सगळेच, मला असं वाटतंय माझ्या जी कारकीर्द झाली त्यात ते मदत करणारे, सहाय्यभूत असणारेच आहेत. सगळ्याच जणांना, महिलांना आणि सगळ्यांनाच महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.